श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. तर बघू शकता ही आहे माझ्या माहेराची देवी. आणि असं म्हटलं जातं की श्रावण महिन्यामध्ये आपल्या माहेरच्या देवीला खणा नारळाची ओटी भरायची असते. प्रत्येक देवी देवतांना आपलं माहेरचं असेल, सासरचं असेल, सगळ्या देवी देवतांचा जो काही पाहुणचार आहे तो या श्रावण महिन्यामध्ये करायचा असतो. अनेक जे भाविक भक्त असतात ते या महिन्यामध्ये सवासणी देखील घालत असतात. या महिन्यामध्ये अगदी सत्यनारायणसुद्धा घेतलं जातं. तर बघा छान असं मंदिर आहे. अगदी डोंगरमध्ये वसलेलं हे मंदिर आहे आणि इथे दर शुक्रवार, मंगळवार अगदी भाविकांची गर्दी होते. या डोंगरासुद्धा लोकं चालत पायी या देवीचं दर्शन घेण्यासाठी येत असतात. एवढी जी प्रसिद्ध अशी देवी आहे आणि ती नवसाला पावत असते. तर बघा जानुबाई देवीचं हे जे काही चौथर आहे इथं आहे. जानुबाई खिंड बोलतात इथे. हे मंदिरं जे आहे ते अगदी डोंगरामध्ये बसलेलं असं मंदिर आहे. चहूबाजूनी डोंगर आहे. गावापासून अतिशय लांब हे डोंगर आहे आणि ते भाविक जे आहेत, गावकरी आहेत, ते एवढ्या लांब पायी या देवीच्या दर्शनासाठी येत असतात. देवीला नैवेद्य असेल, खणा नारळाची ओटी असेल, जे काही तिचं सौभाग्य अलंकाराच्या काही गोष्टी असतील त्या तिला अर्पण करत असतात. श्रावण महिन्यामध्ये अशी पूजा या देवीची केलेली देवी अत्यंत प्रसन्न होत असते असं मानलं जातं. आणि या गावातील महिला ज्या आहेत त्या दर श्रावण महिन्यात असं देवीसाठी जे काही उत्सव आहे तिचा तो साजरा करत असतात. तर मित्रांनो, श्रावण महिन्यामध्ये तुम्ही सुद्धा तुमच्या गावी नक्की जा आणि अशी आपल्या देवीची जी काही ओटी असेल, सवासणी असेल, सगळं काही जो मनोभाव आहे तुमच्या देवीचा जो पाहुणचार आहे तो तुम्हाला करायचा आहे. तर बघा किती निसर्ग छान आहे. हिरवागार असा निसर्ग झालेला आहे. खूप छान. पाठीमागे सुद्धा डोंगर वगैरे किती हिरवंगार सगळं वातावरण झालेलं आहे. आणि या श्रावण महिन्यामध्ये ना असा देवदेव करायला खूप छान आणि मजा येत असते. तर प्रत्येक मंदिरामध्ये असं गावामध्ये असं एकतरी मंदिर असतं की जे डोंगरामध्ये वसलेलं असतं आणि चहूबाजूनी डोंगर असतात आणि मध्येच ते मंदिर असतं. त्या मंदिरामध्ये एक वेगळीच ऊर्जा येते. त्या मंदिरामध्ये एक वेगळाच भास आपल्याला होत असतो, साक्षात देवी बसल्यासारखा. तर मित्रांनो, कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. नक्की सांगा की तुम्ही सुद्धा श्रावण महिन्यामध्ये तुमच्या गावच्या देवीला जाता की नाही, खणा नारळाची ओटी देवीला भरता की नाही, तुमच्याकडे सुद्धा सवासणी वगैरे श्रावण महिन्यामध्ये तुम्ही घालता की नाही. तर कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. तर बघा कसा छान असा हिरवागार हा निसर्ग आहे आणि निसर्गामध्ये ही माता इथे बसलेली आहे. तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका, कारण बेल आयकन दाबल्यामुळेच असे नवनवीन माझे जे व्हिडिओज आहेत ते तुमच्यापर्यंत येत राहतील. धन्यवाद.